अखंड लढा व श्रमिकांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या 30,000 असंघटित कामगारांच्या रेनगर या जगातील पथदर्शी गृह प्रकल्पाच्या परिसरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या 3 दिवसीय राज्यस्तरीय वैचारिक अभ्यास शिबिरास शुक्रवारी उत्साही वातावरणात प्रारंभ झाला। या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते व राज्य सचिव मंडळाच्या सदस्या शुभा शमीम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी केंद्रीय समिती सदस्य बादल सरोज, राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे, सुनील मालसुरे, शैलेंद्र कांबळे, किरण गहला, जिल्हा सचिव मेजर युसुफ शेख आदी उपस्थित होते। राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी प्रास्ताविक तर ॲडव्होकेट एम.एस. शेख यांनी स्वागत करून दिवंगतांना आदरांजलीचा शोक प्रस्ताव मांडला। प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहीदांना अभिवादन करण्यात आले। प्रजा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीते सादर केल्यानंतर माकपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी रेनगर दुमदुमून गेले। यावेळी बोलताना माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माकपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष व जनसंघटना मजबूत ठेवण्याचे अभूतपूर्व कार्य केले असल्याचे गौरवोद्गार काढले। जनक्रांतीसाठी जनतेचा सहभाग अनिवार्य आहे। राजकीय प्रबोधनाचे तंत्र हे अभ्यास शिबिर आत्मसात करेल असा विश्वासही डॉक्टर ढवळे यांनी व्यक्त केला। पूर्ण करून आम्ही दाखवणार आहे, त्याकरता ही आमची लढाई आहे। अनेक अडचणी आहेत या देशामध्ये प्रचंड प्रमाणात। आज माझ्याकडे येऊन महिला रडतील, निवडणुकीमध्ये हिंदूकडे गेला, मुस्लिमकडे गेला। ही सोलापुरामध्ये फार मोठं चॅलेंज आम्हाला स्वीकारावं लागणार आहे। केवळ सोलापूरचं नाही, हा महाराष्ट्राचा आहे, देशाचा प्रश्न आहे। म्हणून तुम्हाला सगळ्याला अभिवादन करत असताना अपन लड़ूया। राजा कोई फैसला लेगा और सब लोगों को वो बात माननी पड़ेगी, ये तरीका गलत है। और उन्होंने राज सत्ता जो दो की थी, एक तो जो चर्च था उसकी और जो राजा था उसकी, ये दोनों मिलकर जिस तरीके से यूरोप की पूरी मनुष्यता के विकास को बाधित कर रहे थे, उसके खिलाफ एक आंदोलन विकसित हुआ जिसे कहा जाता है ज्ञानोदय का आंदोलन। और उसने पहली बार ये दुनिया में कहा कि नहीं, तर्क के जरिए फैसला किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि हर मनुष्य का अधिकार है मनुष्यता के आधार पर अपने जीवन को काटना, उसके जीवन के बारे में कोई फैसला ऊपर से नहीं लिया जाना चाहिए। हर मनुष्य को अपने विकास के लिए अवसर देना चाहिए। तो लोकतंत्र की बुनियाद वहीं से निकल कर आई, सोच विचार की सुसंगठित अभियान वहीं से निकल कर आया और उसने पूरी दुनिया भर में एक चमत्कारी भूमिका निभाई। हे साधं सोपं काम नव्हतं, परंतु हे काम हे या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, CITU, इतर सर्व जनसंघटनांनी, नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करत आणलेला आहे। यासाठी अभिनंदन करावं तेवढं कमीच होईल, कौतुक करावं तेवढं कमीच होईल। आणि म्हणूनच आज या ठिकाणी या अतिशय रम्य वातावरणामध्ये कामगार वर्गाच्या शहरामध्ये आपलं हे सचिवांचं शिबिर त्याची सुरुवात होतीये।